सीझन 1 लेक्चर 1 वॉटरबॉर्न डिसीज पाण्याद्वारे पसरणारे आजार परिचय व्याख्या व वर्गीकरण. नमस्कार मित्रांनो, MPW लर्निंग सेंटरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आजपासून आपण वॉटरबॉर्न डिसीज ही अतिशय महत्त्वाची सिरीज सुरू करत आहोत. सार्वजनिक आरोग्य विभाग, MPW, आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक, सॅनिटरी इन्स्पेक्टर तसेच इतर स्पर्धा परीक्षांमध्ये या विषयावर नेहमी प्रश्न विचारले जातात. आजच्या पहिल्या व्याख्यानात आपण कोणत्याही एका आजाराचा अभ्यास करणार नाही. त्याऐवजी वॉटरबॉर्न डिसीज म्हणजे काय, त्या कशा पसरतात, त्यांचे प्रकार कोणते आहेत आणि त्यांची प्रतिबंध कसे करायचे आहे हे समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1, रोग म्हणजे काय? रोग म्हणजे शरीराची सामान्य कार्यपद्धती बिघडणे. जेव्हा शरीरात जंतू, विषाणू, परजीवी किंवा इतर कारणामुळे आजार निर्माण होतो, तेव्हा त्या अवस्थेला रोग म्हणतात. आता वॉटरबॉर्न डिसीज म्हणजे काय? दूषित पाणी पिण्यामुळे किंवा दूषित पाण्यापासून तयार केलेले अन्न खाल्ल्यामुळे जे संसर्गजन्य आजार होतात, म्हणजेच कम्युनिकेबल डिसीज होतात, त्यांना पाण्याद्वारे पसरणारे आजार वॉटरबॉर्न डिसीज असे म्हणतात. लक्षात ठेवा, दूषित पाणी बरोबर वॉटरबॉर्न डिसीज हा परीक्षेतील अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आता दूषित पाणी म्हणजे काय? ज्या पाण्यामध्ये रोगकारक जीवाणू, विषाणू, परजीवी किंवा घातक पदार्थ मिसळलेले असतात, ते पाणी दूषित पाणी होय. दूषित पाण्याची कारणे: उघड्यावर शौच, सांडपाणी, पिण्याच्या पाण्यात मिसळणे, फुटलेल्या पाईपलाईन, अस्वच्छ विहीर, पूरस्थिती, दूषित टाक्या, स्वच्छतेचा अभाव. आता वॉटरबॉर्न डिसीज कसे पसरतात? एका आजारी व्यक्तीच्या मलामध्ये रोगकारक जंतू असतात. जर हा मल पाण्यात मिसळला तर ते पाणी दूषित होते. हे दूषित पाणी दुसरी व्यक्ती पिते किंवा त्या पाण्याने अन्न तयार केले जात आहे. अशा प्रकारे रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पोहोचतो. यालाच फिको ओरल ट्रान्समिशन असे म्हणतात. आता एक्झाममध्ये विचारते, फिको ओरल ट्रान्समिशन कशाला म्हणतात? तर आपण डायरेक्ट असं सांगू शकतो का एका आजारी व्यक्तीच्या मलामध्ये रोगकारक जंतू असतात. जर हा मल पाण्यात मिसळला तर ते पाणी दूषित होते, हे असं आपण म्हणू शकतो. आता फिको ओरल सायकल आता समजून घेऊ आपण का एकदम, म्हणजे एक सिस्टमॅटिक आपण लक्षात कशा ठेवू. नंबर 1, क्रम समजून घ्या. रुग्ण, त्यानंतर मल. रुग्णचे मल जे असतात ते दूषित पाणी करतात. मग ते दूषित पाणी अन्न किंवा पिण्याच्या पाणीमध्ये जातात. मग ते पिण्याचे पाणी निरोगी व्यक्ती घेतो आणि मग तो नवीन रुग्ण तयार होतो. हा क्रम परीक्षेवर वारंवार विचारला जातो. आता वॉटरबॉर्न डिसीजचे वर्गीकरण आपण करूया. नंबर 1, जीवाणूमुळे होणारे वॉटरबॉर्न डिसीज कोणकोणते आहे? हैजा, टायफॉइड, पॅराटायफॉइड, अमाश हे जीवाणूमुळे होतात. आता विषाणूमुळे होणारे आजार: हेपेटायटिस ए, हेपेटायटिस ई, पोलिओ, रोटाव्हायरस संसर्जन. आता परजीवी म्हणजेच पॅरासाइटमुळे होणारे आजार: अमिबियासिस, जियार्डियासिस, क्रिप्टोस्पायरोडियासिस. आता वॉटरबॉर्न डिसीजची सामान्य लक्षणे कोणते? जुलाब, उलट्या, पोटदुखी, ताप, अशक्तपणा, शरीरातील पाण्याची कमतरता, गंभीर अवस्थेत निर्जलीकरण. आता कोणाला जास्त धोका असतो? लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती, कुपोषित व्यक्ती, कमी प्रतिकारशक्ती असलेले रुग्ण. आता ह्याचे प्रतिबंध काय काय आहे? नेहमी उकळलेले किंवा शुद्ध पाणी प्या, शौचालयाचा वापर करा, जेवणापूर्वी आणि शौचालयानंतर साबणाने हात धुवा, अन्न झाकून ठेवा, पाण्याच्या टाक्याची नियमित स्वच्छता करा, पाणी पुरवठा दूषित होणार नाही याची काळजी घ्या, गावात स्वच्छता राखा. आता MPW परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे. नंबर 1, वॉटरबॉर्न डिसीज दूषित पाण्यामुळे होतात. प्रमुख प्रसार मार्ग फिको ओरल रूट्स. सुरक्षित पिण्याचे पाणी हा सर्वात प्रभावी प्रतिबंध आहे. जुलाब झालेल्या रुग्णास ORS देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आता क्विक रिव्हिजन आपण बघूया, म्हणजे हे सगळं लेक्चर आपल्या लक्षात राहायला पाहिजे. वॉटरबॉर्न डिसीज म्हणजे काय? दूषित पाणी पिण्यामुळे होणारे संसर्गजन्य आजार. प्रसारमार्ग फिको ओरल रूट. मुख्य प्रतिबंध सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि हात धुणे. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण हैजा हा अत्यंत महत्त्वाचा विषय पूर्ण तपशिलात शिकणार आहोत. त्यामध्ये कारणीभूत जीवाणू,
संक्रमक मार्ग, इन्क्युबेशन पिरियड, लक्षणे, उपचार, प्रतिबंध, लस, MPW, परीक्षा मुद्दे आणि MCQ पाहणार आहोत. आपण जे तर आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण हे सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं लेक्चर आहे, सगळ्यांनी एकदा नक्की बघून घ्या. जर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रापर्यंत नक्की पोहोचवा, शेअर करा. आणि मित्रांनो, मी एकदम सोपी भाषेमध्ये आपल्याला लेक्चर प्रोव्हाइड करतोय, जे MPWमध्ये आपल्याला जे तर क्वेश्चन बनवून ते विचारते, यानी की जेवढे सोप्या भाषेमध्ये आपण शिकणार आहोत, त्यामुळे आपल्याला जास्त मेमोराईज होणार आहे. मेमोराईजमध्ये तेवढं बसणार आहेत. म्हणून सगळे लेक्चर्स माझे पाहत जा. त्यामुळे काय होणार आहे का तुमची मेमोराईज होणार आहे आणि पुन्हा सगळे तुम्हाला लेक्चर लक्षात राहणार आहे. त्यामुळं जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.